अशा अनेक लीला भगवंतानी, प्राकट्य लीला भगवान प्रकट झाले. तासामाविर्भूत शौरी स्वयमान मुखांबुजहा पीतांबरधरस्त्रग्वी साक्षान मन्मथ मन्मथः. गोपीगीताचा शेवट. गोपिका रडल्या. इति गोप्य प्रगायन्त्यः प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदुःसुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. शुकाचार्य बोलतात, गोपीगीताचा शेवट बघा आपण. रुरुदुःसुस्वरम राजन. भगवान शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात, राजा या गोपिका कशा रडल्या? रुरुदुः पण कशा? सुस्वरम. गोपिकांचं रडणं सुद्धा स्वरात आहे. स्वरात कसं रडतात माहित नाही, म्हणजे करून दाखवलं असतं. नाही तर मी कोण रडताना जर स्वराचं भान असेल तर ते रडणं काय खरं हो? स्वराचं भान असतं काय रडताना? पण भगवंता करता उच्चारलेलं रडणं असेल अथवा भगवंता करता उच्चारलेली शिवी असेल, ती भगवंताला सुस्वरच जाणवते. हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण ती भगवंता करता आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्हाला काही कळत नाही, पण येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं रामकृष्ण हरी म्हणू आम्ही. हा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने हे आहेच आहे. पण आम्हाला श्रुती कळत नसेल, वीणा कसा लावायचा कळत नसेल, स्वर ज्ञान नसेल, काळी 4 काळी 5 काळी 2 पांढरी 3, कुणाला माहिती काय येते? आम्ही त्या क्षेत्रातले नसू तरी सुद्धा आम्ही जसं तोंडाला येईल तसं रामकृष्ण हरी म्हणू. देवाला तेही आवडेल, कारण ते देवा करता असेल तर ते सुस्वर होतं. देवा करता आम्ही जे जे करू ते ते सगळं सु या विशेषणाने युक्त होऊन जात. जेवण शिळ आहे का खारट आहे का फार गोड आहे का फार कडू आहे माहिती नाही, जर आम्ही देवा करता जेवणार असू तर ते सुस्वाद्य होतं. आम्ही देवा करता बोलणार असू तर ते सुस्वर होतं. आम्ही जर देवा करता जाणून घेणार असू तर ते सुगम्य होतं. रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसाहा. कारण कृष्ण दर्शनाच्या लालसेने त्या रडल्या म्हणून ते सुस्वर झालं. त्याचे अनेक अर्थ आहेत. आणि मग ते रडणं ऐकून भगवंतालाही आपल्या भक्ताविषयी प्रेम निर्माण झालं. आणि तासाम आविर्भूत, आणि त्यांच्यामध्ये भगवान आविर्भूत झाले. स्वयमान मुखांबुजहा. कसे होते भगवान? पीतांबरधरस्त्रग्वी साक्षान मन्मथ मन्मथः. त्या मन्मथ मन्मथः या शब्दावरून मला बाप मुलाच्या भांडणाकडे आता यायचंय. परमात्मा मन्मथ मन्मथ आहे. मन्मथ म्हणजे काम. त्या कामाचंही मन्मथ करून टाकणारे म्हणजे मन्मथ मन्मथः. त्या कामालाही निवृत्त करणारे, नष्ट करणारे. काम वाईट आहे ही गोष्ट खरी आहे, पण काम आवश्यक आहे हेही तेवढंच खरं आहे. माणसाच्या जीवनामध्ये कामाची निवृत्ती पूर्णतः जर ज्ञानाच्या पूर्वी झाली तर माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व प्रेरणा संपल्या. एखादं कर्म करावं ही प्रेरणा कामाचा परिणाम आहे. मी हे मिळवलं पाहिजे, मला ज्ञान झालं पाहिजे, हाही कामच. पण तो काम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ या नियमाप्रमाणे धर्माला अविरोधी काम पाहिजे. धर्माला विरोध करणारा काम असेल, कारण धर्म हा मुळात मोक्षाकरता मानला जातो. आपण भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये धर्म अर्थ काम मोक्षाची जी व्यवस्था लावून दिलेली आहे ती पहा. फारसा विस्तार मला करायचा नाही आहे, पण थोडंसं माणसानी धर्म, भागवत काय सांगतं? माणसानी धर्म पाळावा. कुणा करता, कशा करता? धर्माचं पालन मोक्षाकरता करावं, अर्थप्राप्ती करता धर्म पाळायचा नाही. अर्थाची प्राप्ती धर्म पालन व्हावं याच्याकरता करावी,
कामाच्या परिपूर्ती करता नाही. कामाचं सेवन हे आमच्या जीवनाच्या निर्वाहाकरता करावं, इंद्रियाच्या तृप्ती करता नाही. आणि माणसाने मोक्षाचा विचार जीवनाच्या धन्यतेकरता करावा, प्रवचनात सांगण्याकरता नाही. असं आहे. या सगळ्या त्याची एक व्यवस्था आहे. धर्म मोक्षाकरता, अर्थाकरता नाही. अर्थ धर्माकरता, कामाकरता नाही. काम जीवन निर्वाह करता, तो इंद्रियाच्या सेवन तृप्ती करता नाही. आणि मोक्ष आपल्या जीवनाचा उद्दिष्ट म्हणून, साध्य म्हणून मोक्षाचा विचार करायचा. केवळ मोक्ष 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 त्याच्या चिंतनामध्ये आयुष्य घालवायचं नाही. ते आमचं ध्येय आहे. ही जी व्यवस्था लावून दिली त्याच्यामध्ये पुरुषार्थामध्ये काम ठेवलाय का नाही? कशाकरता ठेवला? कामाची आवश्यकता आहे, पण तो काम ज्या वेळेला भगवत संबंधानं निर्माण होतो तेव्हा त्या कामाला प्रेम असं म्हटलं जातं. प्रेमैव गोपरामाणाम काम इत्यगमत प्रथाम, उज्ज्वल नीलमणी या ग्रंथामध्ये वचन आलंय. गोपिकांच्या अंतःकरणातला काम हाच प्रेम म्हणून प्रसिद्ध आहे. कामालाच प्रेम म्हटलं जातं का? कारण गोपिकांना परमात्मा सोडून दुसरा विषय नाही आहे. म्हणून भगवान तिथं प्रकट झाले. कारण गोपिका कृष्ण दर्शन लालसेनी सुस्वर रडल्या आणि तासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखांबुजहा, अतिशय प्रसन्न वदनाचे भगवान स्मित हास्य करत त्या सगळ्या गोपिकांमध्ये आविर्भूत झाले. पीतांबरधर स्त्रग्वी, पीतांबर धारण केलेले भगवान, हातामध्ये वेणू आहे, असे भगवान तेजपुंज सुहास्य वदनानं त्या गोपिकांच्या मुखामध्ये, त्या घोळक्यामध्ये प्रकट झाले. कसे दिसले? साक्षात मन्मथ मन्मथ हा. म्हणून रासक्रीडा ही जी केली गेली ना, ही रासक्रीडा ही भगवंतानी जरी स्वतःच्या आनंदाकरता केली म्हणून हा स्वार्थी प्रयोजनाचा विचार असेल तरी सुद्धा श्रीधराचार्यांनी आपल्या टीकेमध्ये या रासक्रीडेचा विचार करताना त्याचं फक्त परार्थी रूप आपल्याला सांगितलंय. जगतामध्ये कामाचा नाश कसा करावा हे सिद्ध करण्याकरता म्हणून भगवंतानी रासक्रीडा केली, कामाच्या निवृत्ती करता. काम विचित्र आहे. तो जोपर्यंत भगवत संबंधानं आहे तोपर्यंत काही त्रास देत नाही, पण त्याचं आलंबन बदलून एकदा तो प्रपंचाच्या संबंधानं सिद्ध झाला की त्याच्या एवढा त्रासदायक दुसरा कोणी नाही. म्हणून आपल्याकडे उपनिषदामध्ये हे चिंतन वारंवार सांगितलं जातं. आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया, दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. माणसानी जोपर्यंत झोप येत नाही आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंतचा आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा. आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया, दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. कामादिकांना आपल्या मनामध्ये प्रवेश करण्याची किंचितही संधी देऊ नका. उपनिषद बोलतं, गौण उपनिषदात आहे, पण हे प्रमाण आहे. कारण आम्ही थोडे जरी बेसावध राहिलो तरी हा काम कधी आमच्या अंतःकरणात शिरेल आणि कधी आमच्या मनाचा ताबा घेईल सांगता येत नाही. थोडा थोडा इकडचं तिकडं झालं, संपलं. नाथ महाराजांनी गोड उदाहरण दिलंय. ते मांजरीचं उदाहरण नाथ महाराजांनी दिले भागवतामध्ये. ते दुधा लागी मांजर संधी पहावया सादर. घरामध्ये दूध ठेवलेलं असतं आणि मांजर दबा धरून बसलेलं असतं. त्याला माहिती आहे या कोपऱ्यामध्ये, या भांड्यामध्ये दूध असतं. ते दबा धरून बसलेलं असतं. बाई कधी बाहेर जाईल, थोडी स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत गेली
त्याचं फावतं, मग प्रवचनाला गेल्यावर तर काय होईल? सगळंच फावलं. ती थोडी जरी बाजूला झाली तरी संधी पहावया सादर, दुधा लागी मांजर संधी पहावया सादर. हे जसं मांजर दबा धरून बसलेलं असतं ना, तसं कामही आपल्या मनामध्ये दबा धरून बसलेलं आहे. कधी भगवंताचं चिंतन बाजूला होईल, बस मला संधी तेवढीच आहे, मी आतमध्ये प्रवेश करेन तेवढ्या क्षणामध्ये. म्हणून भगवंताचं चिंतन थांबवायचं नाही. थांबलं की काम प्रवेश करतो. काम आला की क्रोध आला, क्रोध आला मग आता ते सगळंच आलं. त्याच्याकरता प्रवचन करण्याची फार गरज आहे असं मला वाटत नाही. एका कामाच्या मागे काय काय येतं. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. गीता बोलते ना, हे आपल्याला पाठ आहे. हे कशाने झालं? ध्यायतो विषयान पुंसः. विषय भोगल्याने नाही, विषयाचं ध्यान केल्याने. नुसतं ध्यान, विषयाचं नुसता विषय मनात आला, बस कामाला संधी मिळाली. म्हणून देवाचं चिंतन थांबवायचं नाही, देवाचं नामस्मरण थांबवायचं नाही. हा जो आग्रह आपल्या संतांनी वारंवार धरला, चालू ठेवा, चालू ठेवा, चालू ठेवा. अवस्था कोणती असू दे, चालू ठेवा, चालू ठेवा. कारण आपलं बंद झालं की ते आत शिरलं आणि मग सगळा घात. थोडंसं अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर नजर हटी, बस दुर्घटना घटी. बस देवाच्या चरणावरून आमची नजर हल्ली, दुर्घटना घडलीच. परमात्मा प्रकट झाले. मन्मथ मन्मथा हा शब्द वापरला. वेळ संपली माझी आता. उद्या नाही, तेवढं सांगूनच जातो बाबा, कशाला ते रात्री झोप लागायची नाही मला. कामाची निवृत्ती करण्याकरता भगवान प्रकट झाले. श्रीधराचार्याने त्याची भूमिका मांडताना आपल्याला असं सांगितलं टीकेमध्ये, तस्मात रासक्रीडा विडंबनम. ही रासक्रीडा कशा करता केली भगवंतानी? कुणाचं विडंबन? काम विजय ख्यापनाय इति एवं, याच्या करता म्हणून. कामाची निवृत्ती करण्याकरता म्हणून, कामाचं विडंबन करता यावं, कामाचा अपमान करता यावा याच्या करता म्हणून भगवंतानी रासक्रीडा केली. कारण या कामाने अनेकांना पराजित केलंय आत्तापर्यंत, अनेकांना. ते एकनाथ महाराजांचं भारूड आहे, एडका मदन तो केवळ पंचानन. आपण वाचून बघा. तो एडका मदन, एडका आपल्याला माहिती आहे ना, मेंढा मेंढा, तो अशा धडका देतो आणि त्या धडका देण्यातून मोठमोठे दगड सुद्धा फोडून टाकतो. तो मेंढा जो धडका देतो ते त्याच्याकडे तेवढंच सामर्थ्य आहे. असं सांगतात की ती जर धडक एखाद्या माणसाला बसली पाठीमागून वगैरे आणि त्याच्या मणक्याला तो मणका मोडून टाकण्याचं सामर्थ्य त्या धडकेमध्ये असतं म्हणे. ते पूर्वीच्या काळामध्ये रस्त्यावर खेळ करणारे ते होते ना, ते मोठा असा दगड घ्यायचे, ते ओढका यायचा, धडक दिली की दगड फुटायचा. अशा मोठमोठ्या दगडांचा चक्काचूर करणारा तो एडका असतो. तो एडका हाच मदन आहे. मदन म्हणजे काम आहे. आणि त्या कामाने, त्या एडक्याने कुणाकुणाला आत्तापर्यंत धक्के दिले आणि कुणाकुणाची बर्बादी केली, हे नाथ महाराजांनी त्या भारुडा, ते मूळ भारूड बघा आपण. तो काम जर असा घातक असेल तर त्या कामाची निवृत्ती करण्याकरता, त्या कामाने आत्तापर्यंत कुणाकुणावर विजय मिळवला. श्रीधराचार्यांनी सांगितलं, ब्रह्मादि जय संरूढ दर्प कंदर्प दर्प हा.
अनेकांवर विजय मिळवून ब्रह्मदेवापासून भगवान शंकरापर्यंत अनेकांना या कामाने धडक दिलेली आहे, अनेकांना त्रास दिलेला आहे, अनेकांवर विजय मिळवलेला असल्यामुळे याच्या अंतःकरणामध्ये जो दर्प निर्माण झाला होता त्या दर्पाचा कंदर्प, त्या दर्पाला निवृत्त करण्याकरता म्हणून भगवंताने जयति श्रीपती गोपीही रासमंडल मंडनहा, श्रीधराचार्यांनी सांगितलं त्या कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या अभिमानाची निवृत्ती करण्याकरता भगवंतानी रासमंडळ रचलं. आपण काल त्या संबंधानं थोडंसं बोलत होतो. कामावर विजय मिळवण्याकरता भगवंतानी रासक्रीडा केली, कारण या कामाने ब्रह्मदेवांना जिंकलेलं होतं, त्याचा अभिमान वाढलेला होता. तो अभिमान घेऊन मग त्याला ते शंकरांनी सांगितलं वगैरे वगैरे. बाकी पुराणांमधून त्याचे जर सगळे एकत्रित केली वचनं तर आपला विजय, आपला अभिमान माणसाला मिरवावा वाटतो. अभिमान आहे आणि तो शांत बसला असं जगात होत नसतं. जिथं अभिमान असतो तिथं अभिव्यक्ती असतेच असते. अभिमान आहे आणि अनभिव्यक्ती आहे असं होत नाही. एखाद्याच्या ठिकाणी संपत्तीचा अभिमान असेल तर तो शांत बसू शकत नाही. तो अभिमान घेऊन फिरताना आपल्याकडे संपत्ती आहे हे वारंवार उद्धृत करत राहतो, वारंवार दाखवत राहतो, वारंवार लोकांचं त्याच्याकडे लक्ष जावं आणि मी श्रीमंत आहे हे लोकांना कळावं, अशा पद्धतीनं तो आचार करत राहतो. संपत्ती आहे ना, आहे, तुझ्या प्रारब्धाने मिळाली, शांत बस. नाही, मग तो येतो, काय झालं, अमुक झालं, मी देतो पैसे. हे काय आहे? माझ्याकडे संपत्ती आहे याचा अभिमान मिरवणं आहे ना. तुला विचारलंय का देतोस का म्हणून? नाही ना, तरी माणसं पुढे येतात. यावेत किंवा न यावेत याच्याबद्दल मी बोलत नाही आहे. एखाद्याच्या ठिकाणी शारीरिक प्रबलता असेल तो त्याचा अभिमान मिरवतो, सौंदर्य असेल त्याचा अभिमान मिरवतो. भगवंताजवळ कोणताच अभिमान चालत नाही. शुकाचार्यांचा चालला नाही तर तुमचा आमचा काय चालेल? अभिमान लागे शुकाचिये पाठी, व्यासे उफराटे दृष्टी केली, जनक भेटीसी पाठविला तेणे अभिमान नाणे खोटे केले. तुकोबारांनी चरित्र सांगितलंय शुकाचार्यांचं. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. अभिमान घात करतो. कामाच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला, मी या सगळ्या देवतांना जिंकलेलं आहे, आणि तो काम भगवान शंकराजवळ गेला, आपला अभिमान व्यक्त केला. हे भागवतात आलेलं नाही आहे. भगवान शंकरांनी त्या कामाला सांगितलं, माझ्यापर्यंत बोललास ठीक आहे, भगवान श्रीकृष्णाकडे जाऊन आपला अभिमान दाखवू नकोस. दाखवू नको म्हटलं की कामाला वाटलं आता तर तिथंच गेलं पाहिजे. तो काम भगवान श्रीकृष्णांकडे आला आणि भगवान श्रीकृष्णांना त्या कामाने युद्ध करण्याचं आव्हान दिलं की मी तुम्हाला जिंकेन. मी आत्तापर्यंत ब्रह्मदेवाला जिंकलंय, इंद्राला जिंकलंय, अमक्याला जिंकलंय, त्याला जिंकलंय, ह्याला जिंकलंय, महाभूतांना जिंकलंय, मी भगवान शंकरांना जिंकलंय. आता तुमची पाळी आहे, मी तुमच्याबरोबर युद्ध करणार आहे, मला जिंकून दाखवा, मी तुम्हाला जिंकेन, मी आव्हान देतो तुम्हाला. भगवान म्हणाले ठीक आहे. भगवंताला अभिमान सहन होत नाही. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, आपण युद्ध करू. आता हा काम आपण काल बोललो, प्रद्युम्न आहे, तो भगवंताचा मुलगा आहे. पण मुलांनी बापालाच आव्हान देणं ही परंपरा बहुधा जुनी असावी. त्याने बापालाच सांगितलं मला तुम्हाला जिंकायचं. आता बाप तो बाप आहे ना हो, शेवटी तो बाप आहे, शेवटी तो मोठा आहे. त्याच्याकडे असं काय, ते असं सांगतात की एका मल्लानी आपला एक पठ्ठा तयार केला, शिष्य तयार केला एका पैलवानाने, गुरुनी आपला चेला तयार केला, त्याला सगळे कुस्तीतले डाव शिकवले.
तोही शिकला, गुरुभक्ती केली, शिकला, त्यांच्याकडून जे जे मिळवायचं मिळवलं, बाहेर पडला, विविध ठिकाणच्या कुस्त्या त्यांनी जिंकल्या, जगभरामध्ये फिरला, सगळीकडच्या कुस्त्या जिंकला, जिंकून परत आला, अपराजित राहिला. आणि परत आल्यानंतर त्याला असं वाटलं की जगतामध्ये आता मला हरवणारं कोणी नाही, म्हणून त्यांनी गुरुलाच आव्हान दिलं की माझ्याबरोबर कुस्ती करा. गुरुने सांगितलं, अरे आता माझं वय झालंय, मी तुला सगळं शिकवलंय, तूच काय मला आव्हान देतो? नाही 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 नाही, मी तुम्हाला आव्हान देतो. तुम्ही मला शिकवलं असेल, तुम्ही म्हातारे झाला असाल, पण माझ्याबरोबर तुम्ही कुस्ती करून दाखवा. नाही तर मग मी हरलो माझ्या चेल्यासमोर असं जाहीर करा. गुरु म्हणाले, ठीक आहे, तू म्हणशील तसं कुस्ती करू आपण. कुस्ती जाहीर झाली. आता याची कुस्ती प्रसिद्धी पावलेला, त्याच्या गुरुबरोबरच कुस्ती करतोय हे कळल्यामुळं खूप ठिकाणचे लोक आले, खूप गर्दी झाली, कुस्ती सुरू झाली. आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये गुरुनी त्याला आसमान दाखवलं, त्याची पाठ लागली जमिनीला, चित केलं त्याला. चेला पडला, लोक आले, त्या गुरूंना उचलून घेतलं, अमुक झालं तमुक झालं, सत्कार झाले, सगळं झालं. संध्याकाळी हा शिष्य आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी तुम्ही जिंकलात गोष्ट खरी, पण जो डाव तुम्ही टाकला होता तो मला शिकवला नाही कधी. गुरूंनी सांगितलं, तुझ्याकरताच राखून ठेवला होता, कारण मला माहिती होतं शेवटी बाप तो बाप असतो, गुरु तो गुरु असतो. भगवंताजवळ, भगवान श्रीकृष्णांजवळ येऊन काम म्हणतो की मी तुम्हाला पराजित करेन? शेवटी मुलगा आहे, भले तो आपल्याला आव्हान देणारा आहे, पण आव्हान देणारा मुलगा असला तरी बापाच्या अंतःकरणातलं वात्सल्य कमी होत नाही ना. म्हणून भगवंतानी त्याला सांगितलं, ठीक आहे, मी तुझं आव्हान स्वीकारतो, आपण युद्ध करू. भगवंतानी त्याला विचारलं, आता तू माझा मुलगा आहेस, मी तुझा बाप आहे, तू मला आव्हान दिलेस, याचा अर्थ तू माझ्या ठिकाणी काही सामर्थ्य आहे असं मानतोस. ठीक आहे, आपण युद्ध करू, फक्त मला असं सांग, कारण काय असतं, मोठा मनुष्य नेहमी लहानाला सामर्थ्य संपन्न करून त्याच्याबरोबर युद्ध करत असतो. एक लक्षात ठेवा, काय एक नियम आहे, जे खरे सामर्थ्य संपन्न असतात ना, ते दुर्बलाबरोबर युद्ध करत नाहीत, शक्तिहीनाबरोबर युद्ध करत नाहीत. शक्तिहीन मनुष्य जर आव्हान देत असेल तर शक्तिहीनाला शक्ती संपन्न करतात आणि मग त्याच्याबरोबर युद्ध करतात. हे युद्ध करणाऱ्याचं मोठेपण असतं. दुर्बल आहे, सहज हरवू म्हणून हरवत नाहीत त्याला. तुला जर युद्ध करायचं आहे, तू दुर्बल आहेस ना, थांब, मी तुला आधी शिकवतो, मी तुला आधी प्रबल करतो, तू आधी नीट प्रबल हो आणि मग माझ्याबरोबर युद्ध कर. कारण प्रबलाला हरवणं याच्यात खऱ्या प्रबलाला महत्व असतं, दुर्बलाला हरवण्यामध्ये कुणालाही महत्व वाटत नाही. अहो तुम्ही विचार करा, राहू सुद्धा पौर्णिमेशिवाय चंद्राला कलंक लावत नाही हो. अपूर्ण चंद्राला राहू कधी आक्रमण करून कलंक लावत नसतो, तो कलंक लावतो तोही पूर्ण चंद्राला लावतो. मग राहू सारखा राक्षस ज्याच्यावर आक्रमण करायचंय त्याला पूर्ण करून आक्रमण करत असेल तर इथं तर परमात्मा आहे ना हो. परमात्म्याने, भगवान श्रीकृष्णाने त्या कामाला असं विचारलं की ठीक आहे, आपण युद्ध करायचंय, मला एक सांग कसं करायचं. तर म्हटलं कसं म्हणजे? भगवंताने विचारलं, तू काम आहेस, मला जिंकायला आलायस, ठीक आहे, युद्ध करायचंय आपल्याला, युद्ध करू. कसं करायचं म्हणजे मोकळ्या मैदानात करायचंय का किल्ल्यात करायचंय? युद्ध करायचंय ना आता, मोकळ्या मैदानात का किल्ल्यात? कामाने विचार केला, किल्ल्यात जर म्हटलं तर हे आपल्या हाताला लागायचे. कारण किल्ला म्हणलं की मग आधी ते सगळं करा, त्या किल्ल्यावर विजय मिळवा, आत माणसं फोडा, ती दारं उघडा, मग आत जा, मग हे कुठंतरी सापडणार. किल्ल्यात नको, मोकळं करू. भगवान म्हणाले ठीक आहे, म्हणून वाळवंटात रासक्रीडा झाली. मोकळं करू, मोकळ्यात, ठीक आहे. कामाने सांगितलं मोकळ्यात करू का किल्ल्यात करू हे तुम्ही विचारताय. मोकळ्यात करायचं युद्ध, पण कसं करायचं?
तुम्ही मोकळ्यात राहा, मी किल्ल्यात राहतो. मी किल्ल्यातून आक्रमण करणार आणि तुम्ही मात्र मोकळ्या मैदानात राहायचं. भगवान म्हणाले ठीक आहे, तू म्हणशील तसं. मग त्या कामाने गोपिकांच्या हृदयाचा आश्रय केला. हा गोपिकांचे हृदय ही कामाचा किल्ला आहे. त्या अंग प्रत्यंगामध्ये तो काम जाऊन बसला गोपिकांच्या. कारण स्त्री बरोबर रासक्रीडा करायची आहे, त्याच्या मध्ये काम आहे. तर काम हा जो असतो तो स्त्रीच्या अंग प्रत्यंगाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण करत असतो. तो केवळ स्त्रीबद्दल मोह निर्माण करत नाही, तो स्त्रीच्या देहाबद्दल मोह निर्माण करत असेल तर तो काम त्या गोपिकांच्या अंग प्रत्यंगामध्ये हृदयामध्ये जाऊन बसला. त्या हृदयाला त्या कामाने आपला किल्ला बनवला. पण भगवान मात्र म्हणाले मी मोकळ्या मैदानातून करतो, चल तू म्हणशील तसं. भगवंताने त्याला विचारलं तुला युद्ध करायचं आहे, तू किल्ल्यात, मी मोकळ्या मैदानात, मान्य आहे. आता मला सांग, दिवसा करायचं का रात्री? कामाने विचार केला, दिवसा फार आपल्याला अनुकूलता राहणार नाही. कारण कामाची प्रबलता ही दिवसापेक्षा रात्रीत वाढत असते. कामाची प्रबलता ही दिवसापेक्षा रात्री जास्त वाढते. याच्याकरता विश्लेषण करण्याचं कारण नाही आहे. कामाची प्रबलता सूर्यास्तानंतर आहे. कारण कामसेवनाचा कालावधी सूर्यास्तानंतर सांगितला शास्त्राने. ब्राह्ममुहूर्तापासून ते सूर्यास्तापर्यंत कामसेवनाला शास्त्र परवानगी देत नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला काम भोगल्यामुळं मग ते कश्यप आणि दितीला जी संतती झाली ती सगळी असुर संतती झाली. भागवताचा विचार केला तर आता ते कुठं सांगत बसू मी आपल्याला. दुसरा स्कंद भागवताचा बघा, बघून घ्या आपण. दिती आणि कश्यपाला ही सगळी जी राक्षस संतती झाली ही सूर्यास्ताच्या आत कामसेवनाचा परिणाम म्हणून झाली. कामाला वाटलं आपला जो काल आहे, आपल्या प्रबलतेचा जो काल आहे तो रात्रीचा आहे. मग भगवंताला कामाने सांगितलं दिवसा नको, रात्री युद्ध करू. भगवान म्हणाले रात्री करू. भगवान अपिता रात्रीही शारदोत्फुल्ल मल्लिका. रात्रीच्या वेळेला रास झाला. भगवंताने त्याला सांगितलं ठीक आहे, तू किल्ल्यात, मी मोकळ्या मैदानात. आता हे बाप मुलाचं भांडण ऐका, याच्यामध्ये कुठेही जाहिरात येणार नाही. आता हे संपूनच इथून उठायचं. आता तू किल्ल्यात, मी मोकळ्या मैदानात, मान्य. दिवसा का रात्री? तू म्हणतोस रात्री, ठीक आहे. रात्री तुला माझ्याबरोबर, तू किल्ल्यात आणि मी मोकळ्या मैदानात युद्ध करायचंय ना, आपण करू. पण कालावधी कोणता पाहिजे? तुला कालावधी कोणता पाहिजे? तुला अनुकूल बघ ना काय पाहिजे ते. त्यांनी सांगितलं शरद ऋतू. ठीक आहे, रात्री पाहिजे. पाहिजे कोणती रात्र पाहिजे? कोणती रात्र? पौर्णिमेची रात्र. काम वृद्धिंगत होण्याकरता अनुकूल कालावधी रात्र पौर्णिमा. पूर्ण चंद्र आकाशामध्ये असताना, स्वच्छ चांदणं पडलेलं असताना आकाशामध्ये, मोकळ्या मैदानात गोपिकांच्या अंतःकरणाचा आश्रय केलेला काम भगवंताला आव्हान देतो आहे की मी तुम्हाला जिंकणार आहे. भगवंताच्या बाजूनी एकही परिस्थिती अनुकूल नाही आहे, लक्षात घ्या. पौर्णिमेच्या दिवशी करायचा, ठीक आहे. कुठली पौर्णिमा पाहिजे? शरद ऋतूतली पाहिजे. कामाला अजून जास्त चांगला कालावधी शरद ऋतू. अजून काय पाहिजे? सगळं वृंदावन प्रफुल्लित झालेलं, फुलांचा सुगंध आहे. मलय पर्वतावरून शीतल येणारा वारा, अत्यंत मलय पर्वतावरून येणारा वारा सुगंधी असतो, अशी मान्यता आहे काव्यशास्त्रामध्ये. कारण मलय पर्वतावर सगळी वृक्ष चंदनाची आहेत, त्यामुळे तिकडून येणारा वारा हा चंदनाचा गंध घेऊन येत असतो. मलय पर्वतावरून येणारा वारा असावा, मान्य. वेलींना सुगंधी फुलं लागलेली असावीत, मान्य. झाडं फळांनी बहरलेली असावीत, मान्य आहे. हे काय आहे?
वेलींना लागणारी फुलं आणि झाडांना लागणारी फळं म्हणजे प्रसवते करता अनुकूल कालावधी कामाकरता अत्यंत उपयुक्त. प्रसव उत्पत्तीचा कालावधी हा कामाचा असतो. जिथं उत्पत्तीची कामना अंतःकरणामध्ये निर्माण होते, झाडाला फळं लागलेली आहेत, त्या फळांचा सुगंध सुटलेला आहे, पसरलेला आहे. वेलींना फुलं लागलेली आहेत, त्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे. मलय पर्वतावरून शीतल वारा येतोय, तो सुगंध पसरलेला आहे. कामाला उद्दीपित करणारी सगळी परिस्थिती निर्माण झाली. कामाने सांगितलं ठीक आहे. भगवान म्हणाले नाही ठीक, मी अजून तुला अनुकूलता करून देतो. काय करायचं? भगवंतानी सांगितलं मी मोकळ्या मैदानात आहे, तुला असं वाटेल की मी एकटा मोकळ्या मैदानात आहे, असं नको. मग काममोहित झालेल्या सगळ्या गोपिका माझ्या भोवती असू देत. मी एकटा आहे, मी मध्यभागी आहे. काममोहित झालेल्या गोपिका, सगळ्या स्त्रिया ज्यांचा आश्रय कामाने केलेला आहे, अशा काममोहित झालेल्या सगळ्या गोपिका एका भगवंताच्या भोवती आहेत. त्या कोट्यावधी आहेत आणि भगवान एकटे. तुझं सैन्य किती आहे बघ आणि मी किती आहे बघ. सैन्य सगळं तुझ्याकडे घे. सैन्य कोणतं? गोपिका, हेच कामाचं सैन्य आहे. स्त्री, हेच कामाचं सैन्य आहे. त्या काममोहित आहेत. धर्मशास्त्रांनी चिंतन केलंय. दासबोधामध्ये समर्थांनी हा विचार मांडलाय. चाणक्य नीती, वृद्ध चाणक्यामध्ये चाणक्यांनी हा विचार मांडलाय. विस्तार करत नाही, पण शास्त्र असं सांगतं की पुरुषापेक्षा स्त्रीकडे काम 8 पट जास्त असतो. 8 पट. अशा सगळ्या काममोहित झालेल्या गोपिका त्या भगवंताच्या अवतीभोवती आहेत. हे कामाचं सैन्य आहे. या सर्वांच्या अंतःकरणात काम आहे. त्या कामाने रात्रीची वेळ निवडलेली आहे. तो काम किल्ल्यात आहे, पण भगवंताला मैदानात ठेवलंय. शरद ऋतू त्यांनी निवडलेला आहे. वसंत फुलावा तशी अवस्था त्या वृंदावनाची झालेली आहे. सगळीकडे सुगंध पसरलेला आहे. सगळीकडे प्रसवाचं वातावरण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो काम गोपिकांच्या अंतःकरणामध्ये जाऊन राहिला. भगवंताने विचार केला, इतकी अनुकूलता झाली, ठीक आहे, पण अजून एक गोष्ट केली पाहिजे. याला सगळी अनुकूलता आपण प्राप्त करून देऊ. भगवंताने विचार केला, हा काम गोपिकांच्या अंतःकरणात राहिला, गोपिकांच्या हृदयात राहिला. तिथं गोपिकांचं मन आहे आणि हे मन भगवंताला दिले गेलेलं आहे. हे भगवंताचं मन आहे. त्यामुळे मन दिलंय भगवंताला. मनानं गोपिका भगवंताच्या आहेत. हे आतून फुटलेले कसे असतात हे आपल्याला माहिती आहे की नाही? मनानं मात्र या सगळ्या भगवंताला प्राप्त भगवंताची भक्ती करणारे आहेत. आणि आता करायचंय भगवंताच्या विरुद्ध युद्ध. भगवंताच्या विरोधात युद्ध करायचंय, पण आतून मात्र सगळ्या गोपिका भगवंताच्या भक्त आहेत. भगवंताने विचार केला, काय करावं? बर, काम हा मनेश आहे, म्हणजे मनाच्या अंकित आहे. मन हा त्या कामाचा ईश आहे. कारण ज्याचं मन ताब्यात राहतं त्याच्या अंतःकरणात काम निर्माण होऊ शकत नाही. असं आहे ना? ज्याला मनावर विजय मिळवता आला त्याच्या ठिकाणी विकारांची उत्पत्ती कशी होईल? होणार नाही. मन मिले तो, त्या तुकोबारायांचं वचन आहे, चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग. बाकी काही लागत नाही. तुकोबारायांनी देवाला म्हटलंय, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. देवा, तुझं अवघं भांडवल एकीकडं, पण आमचं मन एका बाजूला. आमचं मन जर आम्ही तुला दिलेलं ना, तुझं भांडवल काही करू शकत नाही. एक मन. आणि गोपिकांनी मन तर भगवंताला दिलेलं आहे. या मनाच्या अंकित काम आहे. कारण ते मन त्या कामावर विजय मिळवणार आहे.
त्यामुळं भगवंताला वाटलं की या कामाला असं वाटेल की मला किल्ला दिलाय, पण किल्ल्यातला अधिकारी हा स्वतःच्या मताचा ठेवलाय. मग हे जर आतून फुटलेले असले तर बाहेरून युद्ध काय करतील? हे नाटक होईल सगळं, हे नाटक होईल. कारण मनाने गोपिका भगवंताच्या झालेल्या आहेत, भगवंताच्या भक्त आहेत मनानं, आणि ते मन त्या गोपिकांच्या अंतःकरणात आहे आणि तिथंच तो काम राहिलेला आहे. मग ते मन त्या कामाला तिथल्या तिथं मारून टाकेल, युद्ध होईल कसं? आणि जरी नाही मारलं तरी मनानं ज्या गोपिका भगवंताच्या भक्त झालेल्या आहेत हे आतून मिसळलेले असतात. ते वरून जे नाटक करतात ते नाटक याला पाडण्याचंच नाटक असतं. पाडण्याचं म्हणजे म्हणजे त्या अर्थाने नाही म्हणत आहे, याचं खच्चीकरण करणारं असतं. त्यामुळे हे आतून मिसळलेल्यांना फार सांभाळावं लागतं. कुठेही हे आतून मिळालेल्या गोपिका आहेत ना, मग नको. आपल्याला ज्या गोपिकांनी मन दिलेलं आहे ते मन तिथं आहे, ते मन त्या कामाला प्रतिरोध करू शकतं. हे ओळखून भगवंतानी बासरी वाजवली आणि त्या बासरीचा स्वर कानावर पडल्याबरोबर भगवंतानी त्या सगळ्या गोपिकांची मनं पहिल्यांदा आपल्याकडे काढून घेतली आणि कामाला सांगितलं, आता सगळं रान तुला मोकळंय, तू माझ्याबरोबर युद्ध कर. केवढा विचार भगवंतानी केला, कसलं युद्ध आहे हे. काल कामाला अनुकूल आहे, स्थळ कामाला अनुकूल आहे, रात्र कामाला अनुकूल आहे, पौर्णिमा कामाला अनुकूल आहे, सुगंध कामाला अनुकूल आहे. एवढं नाही, मनाचा ताबा सुद्धा भगवंतानी काढून घेतलाय आणि कामाला सांगितलंय, आता सगळं रान तुला, आता तुझ्यावर वर्चस्व गाजवेल असं काहीही माझ्याकडून राहिलेलं नाही, तुला मोकळं केलेलं आहे मी, तुला जसं पाहिजे तसं माझ्यावर आक्रमण करू शकतोस. आणि मग जेव्हा त्या कामाने आक्रमण करायला सुरुवात केली आणि त्या आक्रमणाला भगवंतानी जे प्रत्युत्तर दिलं त्याला रासक्रीडा असं म्हणतात. ही रासक्रीडा जी सुरू झाली या कामावरच्या विजयाकरता जर सुरू झालेली असेल तर या रासामध्ये भगवंतानी हा कामावर विजय मिळवण्याकरता गोपिकांना जे बोलवून घेतलं, त्यांच्याबरोबर जो संवाद केला आणि त्या संवादातून त्या कामाला परास्त करून गोपिकांच्या अंतःकरणातल्या कामालाच प्रेमाचं रूप देऊन टाकलं. आणि त्या प्रेमाचा आविष्कार जर गोपी गीता नंतर झालेल्या रासातून व्यक्त होत असेल तर ही रासक्रीडा ही अनेक अंगाने महत्त्वाची ठरते. या रासाचा जो प्रारंभ झाला तो भगवंताच्या वेणुवादनातून झाला. हे भगवंताचं जे वेणुवादन झालं त्याच्यातून गोपिकांचं चित्ताकर्षण जे झालं, त्या चित्ताकर्षणामध्ये भगवंतानी त्याच्यानंतर रास केला. हा रास म्हणजे भगवंतानी व्यक्त केलेला रस आहे. हा रस म्हणजे अर्थातच रस, आपण आत्ता मघाशी बोललो त्या पद्धतीनं हा रास म्हणजे रसानाम समूह रास, हा रसांचा समूह आहे. आणि आपल्याकडे साहित्यामध्ये नवरस मानले, खरे 8च, पण 9वा रस मानला गेला. काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी 9वा रस शांतरस म्हणून मानलाय, पण 8 रसाचं प्राबल्य साहित्यिक मानतात. या गोपिकांचं येणं, भगवंताचं बासरी वाजवणं, त्यानंतर गोपिकांचं येणं, त्यानंतर गोपिका आणि भगवंताचा होणारा संवाद, त्या संवादानंतर भगवंतानी केलेली रासक्रीडा, याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे रस समूहानं व्यक्त झालेले आपल्याला दिसतात. याच्यात हास्य कुठे आहे, कारुण्य कुठे आहे, अमुक कुठे आहे, हे सगळे रस मला आपल्याला सांगायचे आहेत. आणि या रसांचा समूह म्हणजे जर रास असेल, रसानाम समूहो रासहा, रस एव रासहा, रस म्हणजेच रास आहे. मग रास म्हणजे नेमकं काय आहे तर रसांचा तो समूह आहे. मग समूह आहे म्हणजे सगळेच रस याच्यामध्ये कसे आलेले आहेत आणि या रसामधून, या सगळ्या रसांच्या एकत्रीकरणातून भगवंताचा रास कसा व्यक्त झाला, त्या रासामध्ये भगवंताचा संवाद कसा झाला, या संवादामध्ये धर्म आणि ज्ञान यांच्यामध्ये काय वाद झाला, या संबंधातलं अजूनही थोडंसं चिंतन आपल्याला. पण खरंच आता हे भांडण जास्त लांबवण्यात अर्थ नाही. त्याचा अंशतः विचार मी आत्ता सांगितला, अंशतः उद्याही सांगणार आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही उद्या येणार नाही. म्हणून
ते उद्याही थोडासा त्याचा विचार मला करायचा आहे. आणि रासाचं नेमकं स्वरूप काय भगवंतानी मांडलं याही संबंधामध्ये थोडासा विचार करून उद्याचा 3रा दिवस आहे, आपल्याला प्रवचनमाला थांबवायची आहे. या सगळ्याचा परामर्श घेऊन उद्या प्रवचनमालेची सांगता आपल्याला करायची आहे.